तर निवडणुका लागल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करू, वडेट्टीवारांच्या स्वबळाच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विधान केलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी हे विधान केलेलं आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत एकंदरीतच आगामी निवडणुका अनुषंगाने काय त्यांची रणनीती आहे, नगरपालिका निवडणुका संदर्भात तुम्ही दौरे करतायत, काय नेमकी रणनीती आखली? स्थानिक पातळीवर तुम्ही अधिकार दिले सांगतायत, मात्र अजूनही स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने मूड बांधला गेली पाहिजे ती बांधल्या जात नसल्याचं पाहायला मिळतं। आपण रणांगणावरच हा प्रश्न मला विचारतात आणि नीती काय आहे तेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। उत्साहाचं वातावरण आहे, कार्यकर्ते लढण्याकरता, विजय देण्याकरता आश्वस्त आहेत। एकूण महाराष्ट्रभरातून 35,000 कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि या सर्व प्रक्रिया देखील मुलाखतीच्या, बैठकीच्या या सगळ्या सुरू झालेल्या आहे। 12 तारखेला आम्ही उमेदवारी निश्चित करणार आहोत। ज्या ठिकाणी आघाडी आमची शक्य आहे त्या ठिकाणी आमचे स्थानिक लोक आघाडी करतील। इंडिया अलायन्स सोबत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील, मात्र स्थानिक पातळीवर जे ठरवलं जाईल ते ठरवलं जाईल। प्रयत्न सर्व सुरू आहे, मात्र आम्ही प्रयत्न करतोय ते जगासमोर आहेत, ते भारतासमोर आहेत। जगासमोर या अर्थाने की आता विश्वगुरु आपल्या मोदींनी थेट ब्राझीलच्याच मॉडेलला आणून 200 मतं देण्याचा अधिकार हा विश्वगुरूंनी दिलेला आहे। हे प्रकरण काढण्याचा भाग असो, याचाही सगळा रिसर्चचा भाग असो, हा काँग्रेसच करतोय। मात्र काँग्रेस म्हणून यामध्ये आम्ही सर्व करावं हा अजिबात आमची भूमिका आणि अहंकार नाही। हा लोकशाही वाचवण्याचा लढा आहे। महानगरपालिका निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस युतीत लढेल की स्वतंत्र ही भूमिका घेतली हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्याशी बोलताना घेतली। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र बुलढाणा।